बायबल म्हणतं मोशे इस्रायल लोकांचा लीडर होता. पण जे लोक होते ते दररोज मन्ना जो होता भाकरीसारखं होतं ते रोज खाऊन खाऊन कंटाळले होते आणि मोशेकडे नेहमी ते तक्रार करायचे. तिथं मोशे देवाला कंप्लेन करू लागला आणि खूप सारे कारणं सांगितले देवाला. जेव्हा मोशेचं सगळं बोलणं होऊन जातं तेव्हा देव त्याला एकच प्रश्न विचारतो, मोशे मी कधी कमजोर झालो? देव मोशेला म्हणत होता की मी या पूर्ण जगाची निर्मिती केली आहे, तू विसरलास का? देवाने वारा हलवला आणि लाखो लावे समुद्रातून वरतून उडत उडत आले. पण इथे एक गोष्ट आहे की जे लावे असतात ते पाण्यापासून जास्त दूर उडू शकत नाही, मग ते वाळवंटामध्ये कसं काय आले? देव इथं मोशेला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होता की माझ्यासाठी काहीही इम्पॉसिबल नाही आहे. मनुष्य प्रत्येक स्थितीला नैसर्गिकरित्या पाहतो, बट देव नैसर्गिक नाही आहे. गॉड सुपर नॅचरल आहे. आजच तुमचा दृष्टिकोन चेंज करा आणि गोष्टींना नैसर्गिकरित्या नाही तर देवाच्या दृष्टिकोनाने पाहण्याचा प्रयत्न करा.